मुदखेड तालुक्यातील मौजे निवघा इथं 1 ऑगस्ट 2026 रोजी साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। यावेळी साठेनगर, लहुजीनगर व ग्रामपंचायत कार्यालय इथं ध्वजारोहण करण्यात आलं। बारड पोलीस ठाण्याचे होमगार्ड प्रशांत गंगाधर अवतिरक व सचिन गोविंद अवतिरक यांनी डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। कार्यक्रमात सरपंच गोदावरीताई थोरात, उपसरपंच लक्ष्मीबाई पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उद्धवराव पवार, विविध मान्यवर, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, युवक, महिला मंडळ तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे मनोगत झाली। उपस्थितांनी लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक समता, शिक्षण आणि परिवर्तनाच्या विचारांचा जागर करून त्यांच्या आदर्शावर चालण्याचा संकल्प व्यक्त केला। उत्स्फूर्त जनसहभागामुळे जयंती सोहळा उत्साहात संपन्न झाला। मुंबईची वाट ठरली आणि ते काम अण्णाभाऊ करायला लागले। फूट पॉलिश, ती भांडी घासणे, कधी गिरणे तर कानीवर दगड फोडले, असे अनेक कामे अण्णाभाऊ साठे यांनी केले। आणि त्यांच्या वाट्याला एक काम आलं, ते म्हणजे कुठलाही नवीन सिनेमा आला की त्याचे पोस्टर प्रत्येक गल्लीत लावायला लागले आणि लावता लावता त्यांच्यावरील ती अक्षरं वाचण्याचा ते प्रयत्न करू लागले आणि ती अक्षरे वाचता वाचता त्यांची नजर त्या पोस्टरवर जायची। अरे रे, र म्हणजे रेला काना रा होतो, तसेच पुढे ज दिसतो म्हणजे चला काना जा होतो, म्हणजे नक्कीच राजा असेल। राजा राजा वाचता वाचता अण्णाभाऊ साठे साहित्याचे राजे झाले। आज डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आपण साजरी करत असताना या ठिकाणी जमलेले सर्व गावकरी, महिला, विद्यार्थी, थोडीशी एक कमतरता वाटते मला। आज एवढ्या मोठ्या महापुरुषांची जयंती साजरी करत असताना विद्यार्थी कमीत कमी जेव्हा एखादा कार्यक्रम असते, कुठं जरी आपल्याला लग्नाला जायचं असते, त्या विद्यार्थ्याला अगोदरच सांगून ठेवले असते आपल्याला उद्या लग्नाला जायचं आहे, उद्या तू शाळेत जायचं नाही। परंतु समाजाच्या प्रत्येक घटकातल्या व्यक्तींनी आपल्या महापुरुषाची जयंती साजरी करत असताना हा एक डोक्यात विचार यायला असावा। कारण या ठिकाणी कमीत कमी 40 तरी विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी पाहिजे होते, कारण शाळा असताना नाहीत तरी पण समाजातले विद्यार्थी कमीत कमी जयंतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी थांबायला पाहिजे होतं, असं त्यांना आपण पालकांनी सांगायला पाहिजे होतं। परंतु या लहान मुलींनी आता एकदम सुंदर असं अण्णाभाऊ साठे विषयी बऱ्याच गोष्टी आपल्याला थोडक्यात पहाडी आवाजामध्ये सांगितल्या। महापुरुषांची जयंती करणे म्हणजे त्या जयंती मागचा उद्देश असतो की आपल्या लहान लहान मुलांना किंवा लहान लहान आपले जे शाळेत जाणारे विद्यार्थी आहेत त्यांना याच्यामधून काहीतरी सीख मिळावी म्हणून। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।